हॅलो फ्रेंड्स, वेट्टायन द हंटरच्या रिव्ह्यूमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, वेट्टायन हा रजनीकांत आणि अमिताभ यांचा मोस्ट अवेटेड मूव्ही या वर्षातला. खूप अपेक्षा होती वेट्टायनच्याकडून, पण स्पष्ट सांगू का, वेट्टायननी अपेक्षाभंग केलेला आहे. काही चांगल्या बाजू आहेत या पिक्चरमधल्या, जसं की अमिताभ, रजनीकांत दोघंही लेजंड आहेत. त्या दोघांना कित्येक वर्षानंतर समोरासमोर एका चित्रपटामध्ये बघणं म्हणजे खरोखर मोठी पर्वणी आहे. दोघांचा अभिनय अफलातून झालेला आहे. खूपच छान ऍक्टिंग आहे. विषय इंटरेस्टिंग आहे, नो डाऊट विषय इंटरेस्टिंग आहे. रजनीकांतची फाईट आता पूर्वीचा फ्लेअर जरी उरलेला नसला तरी स्टाईल आणि ॲटिट्यूड अजूनही झळकतो. मात्र आता रजनीकांतचा डान्स बघवत नाही, एवढं मात्र ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. रजनीकांत आता ज्या पद्धत एकच डान्सचं गाणं आहे त्या पिक्चरमध्ये नाही, म्हणजे रजनीकांत नाही शूट होत होता. दुसरी गोष्ट, या पिक्चरमध्ये लक्षात राहील असं काही एकही चांगलं गाणं मला तरी नाही वाटलं. एक गाणं आहे पण ते लक्षात राहत नाही, ते काही इतकं इंटरेस्टिंग नाही. आणखीन काही गाणी चालू शकली असती. अर्थात बरं झालं एका अर्थी. आता असं वाटतंय रजनीकांतचा तो तेवढा एक डान्स जर बघितला ना, त्या पार्श्वभूमीवर वाटतंय की बरं आहे की या पिक्चरमध्ये एकच गाणं आहे, नाहीतर आणखीन अशी काही गाणी असली असती तर बघवलं नसतं. ना कमिंग बॅक टू द स्टोरी, कारण या पिक्चरमध्ये बोलण्यासारखं बाकी काही नाही. स्टोरी हा सगळ्यात एक महत्वाचा ऍस्पेक्ट आहे या पिक्चर मधला, कारण विषय खूप इंटरेस्टिंग आहे. एन्काउंटर्स, फेक एन्काउंटर्स हा तो विषय आहे की एन्काउंटर्स बरोबर आहे करणं की एन्काउंटर्स करणं बरोबर नाही. जी काही शिक्षा द्यायची ती कायद्याने द्यायची का पोलिसांनी कायदा हातात घ्यायचा. हे म्हणजे कायदा हातात घ्यायचा म्हणजे पोलीस हे कायद्याचे वाहकच असतात एका अर्थी, नो डाऊट, पण ते जज असू शकत नाहीत ना. त्या दृष्टीने शिक्षा करणं ही पोलिसांची जबाबदारी नसून कोर्टाच्या पुढे गुन्हेगाराला आणणं ही त्यांची जबाबदारी आहे. अशा अर्थाचं एक डिबेट जो चालू असतो आपल्या देशामध्ये, तर या विषयाला हात घातलेला आहे या चित्रपटाने. विषय खूप मोठा आहे, इंटरेस्टिंग आहे आणि खरं तर ह्याच्यावरती करण्यासारखं खूप काही होतं. पण सॅडली TJ ज्ञानवेल नावाचा जो हा डिरेक्टर आहे, त्यांनी खूप उथळ पद्धतीने हा विषय हँडल केलेला आहे. आपण तात्पुरतं रजनीकांत, अमिताभ बच्चन, त्यातले ते कलाकार या सगळ्यांना तात्पुरतं बाजूला ठेवूया. ते किती छान लेजंड आहेत, ते किती छान ऍक्टिंग करतात आणि फायटिंग सीन्स किती छान करतात आणि डान्स किती छान करतात आणि त्यांची स्टाईल वगैरे 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 सगळं आपण बाजूला ठेवूया आणि फक्त स्टोरीवरती जर लक्ष दिलं तर लक्षात येतं की अतिशय उथळपणे हा विषय हँडल केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, ती कथा पूर्णपणे बायस्ड आहे. या कथेच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शक यांनी एक बाजू घेतली आहे क्लिअर कट, हे लक्षात येतं. ते दुसरी बाजू बघतच नाही आहेत जी की बघायला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने या विषयाला न्याय दिल्यासारखं होईल. पण एक लक्षात येत आहे क्लिअर कट की हे लेखक दिग्दर्शक हे लिब्रांडो आहेत. तुम्ही पिक्चर नीट बघा, तुम्हाला लक्षात येईल की हे लिब्रांडो आहेत. आणि लिब्रांडोंची एक खासियत असते, ते असं सगळं भसदिशी सगळं ओपन करत नाहीत. त्यांना जे म्हणायचंय ना ते असं शुगर कोटेड पिलनी तुमच्या पुढे आणतात, सटल पद्धतीने आणतात ते तुमच्या पुढे. ते असं सगळं भसाकदिशी सगळं ओपन करत नाहीत. व्हेअरॅज जे हिंदुत्ववादी असतात किंवा जे लिब्रांडो नसतात, जे नॅशनलिस्टिक असतात, ते ना त्यांची स्टाईल असते, ते धडामकन सगळं समोर आणतात. मग ते कितीही ब्रुटल असेल किंवा जे काही असेल, रिअलिस्टिक आहे, खटाखट ते सगळं समोर आणतात. जसं काश्मीर फाईल्स असेल किंवा द व्हॅक्सिन वॉर असेल, ठीक आहे, किंवा केरला स्टोरी असेल, असे जे चित्रपट असतात किंवा वीर सावरकर चित्रपट असेल,
ते सगळं लख्ख सूर्यप्रकाशा इतकं काहीही शुगर कोटेड वगैरे करायच्या भानगडीत पडत नसतात. पण शुगर कोटेड करण्याचा प्रयत्न कोण करतात की ज्यांची गोळी कडू असते तेच शुगर कोटिंगचा विचार करत बसतात. जे काय म्हणूया आणखीन एक कडू कडू गोळ्या तर सगळ्यांच्याच असतात हो. पण जे छद्मी असतात ना, जे शातिर दिमाग असतात, जे कपटी असतात, तेच शुगर कोटिंगचा विचार करत बसतात. लिब्रांडूंचं तसं आहे. लिब्रांडूंचा चेहरा अतिशय सोज्वळ असतो. ते चेहरा म्हणजे मी इथं प्रतिकात्मक पद्धतीने बोलतोय, सिम्बॉलिकली बोलतोय. ते मुखवटा असा परिधान करतात की ते कसे न्यायी आहेत आणि ते कसे जगाच्या कल्याणा, संतांच्या काय जगाच्या उद्धारा, संतांच्या विभूती वगैरे आपण जे म्हणतो ना, त्या पद्धतीने आजच्या काळातल्या सगळ्या जगावरती उपकार करण्यासाठीच म्हणून जणू काही ही विचारसरणी पैदा झालेली आहे, लिबरलिझम. अशा थाटामध्ये त्यांचा आवेश असतो, अभिनिवेश असतो. आता या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे काही मांडायचा जो प्रयत्न केलेला आहे ना, पिक्चरच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे. तो पोलीस अकॅडमीमध्ये तरुण पोलिसांना एक लेक्चर देतोय आणि तो जज दाखवलेला आहे. त्याच्या दृष्टीने ह्युमन राईट्स आणि हे ते सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि तो जज आहे, सिनियर जज आहे, आणि तो त्याच्या लेक्चरमध्ये म्हणतो, सुरुवातच तो ब्रिटिश रूल पासून करतो आणि तो म्हणतो की ब्रिटिश रूल येण्याच्या, ते ब्रिटिश रूल किती वाईट होतं, अंग्रेज कसे वाईट होते आणि ईस्ट इंडिया कंपनीनी कशा पद्धतीने आपली पिळवणूक केली वगैरे वगैरे वगैरे, जे टिपिकल आधी बोलावं लागतं ना. शुगर कोटिंग म्हणतो ना मी, नॅशनलिस्ट लोकांची मनं जिंकण्याच्यासाठी म्हणून टाकलेली ही आधीची साखर पेरणी. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलं की आधीची जी शिक्षण व्यवस्था जी भारतातली होती, शिक्षण समान नव्हतं, समान शिक्षण नव्हतं, शिक्षणाचा अधिकार सर्वांना नव्हता, शिक्षणाच्या संधी सर्वांच्यासाठी खुल्या नव्हत्या, असं तो म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर म्हणतो इंग्रजांच्या येण्यामुळे सगळ्यांना शिक्षण समान पद्धतीने मिळालं आणि त्याचं क्रेडिट जातं मॅकॉलेला, हे तो म्हणतो. आणि हा विषय थांबत नाही तिथेच, तो पुढे हेही म्हणतो की या मॅकॉलेच्यामुळे जे IPC वगैरे सगळ्या ज्या गोष्टी, इंडियन पिनल कोड सारख्या ज्या काही गोष्टी मिळाल्या त्या मॅकॉलेच्यामुळे मिळाल्या. आणि मग त्याला जोडून तो पुढचा मुद्दा म्हणतो की ते जे IPC आहे ते इतकं जुनं आहे, 1860-61 सालचं आहे. ते आपण अजूनही तसंच चालवतो आहोत. आपण हंटिंग करता, आपण लोकांच्या वरती जुलूम करता, राज्य करता. मुद्दा खूप चांगला मांडला शेवटचा. लोकांचं रक्षण करायच्या ऐवजी आपण लोकांचं हंटिंग करता, असा एक मुद्दा त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन मांडतो. म्हणजे त्याचं ते कॅरेक्टर जे आहे ते, तो शेवटचा एक मुद्दा जर सोडला ना की ते 1860-61 सालचं IPC मॅकॉलेनी तयार केलेलं आणि ते किती कालबाह्य आहे वगैरे वगैरे, इतपत मी मान्य करतो, अगदी बरोबर मुद्दा. पण त्याच्या आधी मॅकॉलेनी जी शिक्षण व्यवस्था आणली त्याच्यावरती काही टीका टिप्पणी ती तर बिलकुल केली नाही. एका शब्दाने टीका टिप्पणी नाही केली आहे मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेवरती. उलट मॅकॉलेला आणि इंग्रजांना क्रेडिट दिलेलं आहे की शिक्षणाच्या समान संधी ब्रिटिशांच्यामुळे भारतीयांना मिळाल्या. हे कसं काय बरं? शिक्षणाच्या आता इथं खूप जण विरोध करणार आहेत, मला माहिती आहे. मी जे काय सांगतोय त्याच्यावरती खूप जण टीका टिप्पणी करणार आहेत. पण मित्रांनो, एक विसरू नका, सर्वांना शिक्षण समान भारतामध्ये होतं असा मी दावा करत नाही. पण माझं एवढंच सांगणं आहे की ब्रिटिश कालखंडाच्या आधीचा जो काही भारताचा इतिहास आहे तो वेगवेगळ्या कालखंडांमधला आहे. जर तुमच्यापैकी कित्येक जण जर असा गृहीत धरत असतील की भारतामध्ये कधीच आणि कधीच शिक्षणाच्या समान संधी सर्वांसाठी खुल्या होत्या, असं बिलकुल झालेलं नाही, असं जर तुमचं म्हणणं असेल आणि केवळ ब्रिटिशांच्या येण्यामुळे भारतीयांना सगळ्या समान संधी झाल्या निर्माण शिक्षणाच्या, तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजात आहात. मी एक मान्य करीन की ब्रिटिश भारतात येण्यापूर्वीचा जो कालखंड होता, इमिजिएट असा जो कालखंड होता, इस्लामी आक्रमणाच्या नंतरचा,
मोहम्मद घोरीच्या आक्रमण जी भारतावर झाली आणि त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीची आणि तिथपासून पुढचा सगळा इतिहास ब्रिटिश येईपर्यंतचा, त्या सबंध 700-800 वर्षांमध्ये मी मान्य करतो की सर्वांसाठी शिक्षणाच्या संधी खुल्या होत्या असा मी छातीठोकपणे दावा करणार नाही. पण त्याच्यापूर्वी काय हो? इस्लामी आक्रमणाच्या पूर्वीची स्थिती काय होती? आता काही जण असं म्हणतील की शक, कुषाण, हूण आणि त्यांच्या आधी ग्रीको रोमन ही जी आक्रमणं आपल्यावरती झाली, म्हणजे इस्लामी आक्रमणांच्या आधीची आक्रमणं, त्या कालखंडामध्ये सुद्धा शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी खुल्या नव्हत्या असा दावा काही जण करतील. पण माझं म्हणणं असं आहे की त्यावरती रिसर्च जो काही झालेला आहे तो अत्यंत बायस्ड पद्धतीचा झालेला आहे आतापर्यंतचा. यावरचा रिसर्च आतापर्यंत केवळ आणि केवळ लेफ्टिस्ट चष्म्यातूनच झालेला आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत. माझं म्हणणं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन नव्यानी नॅशनलिस्टिक विचारांच्या लोकांनी करायला पाहिजे आणि हुडकून काढलं पाहिजे की यामध्ये किती तथ्य. या पलीकडे जाऊन ग्रीको रोमन जो हल्ला, जे आक्रमण भारतावर झालं, त्याच्या आधीचा जो इतिहास आहे त्याच्याविषयी कुणीच बोलत नाही. तोही इतिहास खंगाळून काढायला पाहिजे. केवळ आणि केवळ भारताचा इतिहास अलेक्झांडरच्या स्वारीपासून करणं, तेव्हापासूनच फक्त शोधत बसणं, हा भारताच्या इतिहासावर केलेला अन्याय, भारतावर केलेला अन्याय, भारतीय संस्कृतीवर, हिंदू सनातन संस्कृतीवर केलेला मोठा हल्ला आहे, अन्याय हा. आणि तो अन्याय आपणच करतोय आपल्यावर. आपण स्वतःला कमी लेखता, आपण स्वतःला न्यूनगंडामध्ये ढकलता, ही सगळ्यात मोठी चूक आहे. आपणच आपल्यावर अन्याय करतोय हे विसरू नका. त्यामुळे हे मला जराही मान्य नाही. माझं म्हणणं आहे अजून इन्व्हेस्टिगेशन करा, अजून संशोधन करा. या पिक्चरमध्येच एक डायलॉग अमिताभ बच्चनचा येऊन जातो. तो या वेत्तय्यनला म्हणजे आपल्या रजनीकांतला सुनावतो, खडे बोल सुनावतो की 48 तासाच्या आत तुम्हाला त्या व्यक्तीचं एन्काउंटर करायचं होतं. तुम्ही गृहीत धरलत की तो जो मनुष्य आहे तो गुन्हेगार आहे आणि त्याचं आपण एन्काउंटर करायचं आहे. तुम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेशन केलं होतं का? त्यावर वेट्टय्यन म्हणतो नाही, मी नव्हतं केलेलं. मग कुणी केलं होतं इन्व्हेस्टिगेशन? तर तिथले जे लोकल पोलीस होते त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं होतं आणि ते योग्य आहे असं मी गृहीत धरलं. अमिताभ बच्चन म्हणतो हेच, इथेच तुम्ही चुकलात. तुम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेशन का केलं नाही? तुम्ही तुमच्या टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिइन्व्हेस्टिगेशन का केलं नाही? का खातरजमा केली नाहीत? हा जो मुद्दा या सीन मध्ये जो आलेला आहे अगदी योग्य आहे. एखाद्याचं एन्काउंटर करायचंच असेल समजा, खरं तर योग्य नाही. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीने जर विचार केला, ह्युमन राईट्सच्या दृष्टीने जर विचार, गुन्हेगारांच्या ह्युमन राईट्सचा जर विचार केला आणि बळी पडलेल्यांच्या अश्रूंना जर का आपण सरसकट नाकारत असलो तर मग अगदी बरोबर आहे की इन्व्हेस्टिगेशन करा, रिइन्व्हेस्टिगेशन करा, पुन्हा त्या रिइन्व्हेस्टिगेशनचं पुन्हा एकदा इन्व्हेस्टिगेशन करा. असं करत करत कालखंड वाया घालवा. अगदी बरोबर आहे, मान्य. थोडक्यात काय, खातरजमा करा. कृती करण्यापूर्वी, कन्क्लुजनला येण्यापूर्वी खातरजमा करा. हे जे लॉजिक एन्काउंटरच्या संदर्भात सांगितलं तेच लॉजिक आपण शिक्षणाच्या संधींच्या संदर्भात जो कन्क्लुजनला आलात, ज्या निर्णयाला आलात, त्या बाबतीत नाही का लावू शकत? कुणी केलं इन्व्हेस्टिगेशन, कुणी केलं संशोधन की भारतामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वी शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी होत्या की नव्हत्या? इमिजिएट कालखंडामध्ये नव्हत्या, मान्य आहे. पण भारताच्या इतिहासात कधीच नव्हत्या का हो प्राचीन कालखंडामध्ये? याचं संशोधन तुम्ही केलं का? जीभ टाळाला लावण्यापूर्वी तुम्ही संशोधन केलं का? नाही केलं. मग ज्या लोकांनी ते संशोधन केलं, अशी जी कोणी संशोधक मंडळी होती
ती कोण कोण होती ती तुम्ही तपासलीत का? ती न तपासताच तुम्ही या निर्णयाला आलात. त्या संदर्भात आजच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये नव्याने काही संशोधन होत आहे का? काही वेगळे पैलू उजागर होत आहेत का? आजपर्यंतचे जे टिपिकल जो माइंडसेट होता, भारताचं स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यानंतरचा जो कालखंड आहे पुढच्या 60 वर्षांमधला, 2000 सालाच्या आधीपर्यंतचा, तोपर्यंतचा जो एक टिपिकल दृष्टिकोन होता न्यूनगंडांनी ग्रासलेला, त्या दृष्टीने विचार केला तर करेक्ट आहे. पण आता 21व्या शतकामध्ये आता नव्याने काही संशोधन व्हायला लागलेलं आहे. कित्येक गोष्टी नव्याने उजागर व्हायला लागलेल्या आहेत आपल्याच प्राचीन इतिहासाच्या संदर्भातल्या. त्या दृष्टीने बघितलं गेलेलं आहे का? तपासलं आहे का? त्याआधी तपासा आणि मग शिक्षणाच्या संधींच्या वरती बोला. समान शिक्षणाच्या संधी, लेखक दिग्दर्शकाच्या ज्या चुका आहेत ना, या चुका नाही आहेत, ह्या डेलिबरेटली केलेल्या आहेत. शुगर कोटेड पिल या अधूनमधून अशा दिलेल्या आहेत. दुसरी एक गोष्ट आता महत्वाचा, ही जी कथा आहे ज्या कन्सेप्टच्या भोवती फिरतीये, ती म्हणजे जे काही एन्काउंटर्स होतात भारतामध्ये ते सगळे फेक एन्काउंटर्स असतात आणि चोर समजून संन्याशाला खलास केलं जातं. जे निर्दोष असतात त्यांचाच एन्काउंटर नेमका केला जातो. त्यांचा काहीही तपास न करता अर्ध्या कच्च्या इन्व्हेस्टिगेशनच्या आधारावरती एन्काउंटर केलं जातं. अशा पद्धतीच्या एका गृहीतकावर आधारित अशा पद्धतीचा हा पिक्चर आहे. आता हीच तर भाषा लिब्रांडोंची आहे ना. वरवर बघता हे खूप योग्य वाटतं, लॉजिकल वाटतं. हे जे बोलणं आहे ना लिब्रांडोंचं, ते अगदी लॉजिकल वाटतं की अरे कोर्ट सिस्टीम आहे, न्याय व्यवस्था आहे, मग कायद्याच्या पुढे, न्याय संस्थेच्या पुढे त्या गुन्हेगाराला पकडून पोलिसांनी आणलं पाहिजे, तिथं ट्रायल झाली पाहिजे, तिथं दोन्ही बाजू समोरासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांनी दावे केले पाहिजे, दावे प्रतिदावे. आणि जोपर्यंत जज साहेबांना, न्यायाधीश साहेबांना जोपर्यंत ती व्यक्ती गुन्हेगार वाटत नाही, गुन्हा जोपर्यंत न्यायदेवतेच्या पुढे सिद्ध होत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती गुन्हेगार नसतो, तो केवळ आरोपी असतो. हे सगळं संविधानाने म्हणलेलं आहे. बरोबर? न्याय व्यवस्था हे असंच मानते आणि अगदी बरोबर आहे. न्याय असाच असतो. मग तो व्यक्ती, तो जो आरोपी आहे, तो गुन्हेगार आहे किंवा नाही हे सिद्ध करण्याच्यासाठी तारीख पे तारीख पडत जाते आणि त्याच्यातून दिरंगाई होते. वर्षानुवर्ष तो आरोपी आयदर मोकाट तरी सुटलेला असतो किंवा गंभीर अपराध जर का असेल तर त्या कोर्ट कचेऱ्यांच्या निमित्ताने तुरुंगात तरी असतो. एक असा अपराधी असतो तो ज्याला न्याय व्यवस्था अपराधी मानायला तयार नसते. कारण त्यांचं गृहीतक आहे की जोपर्यंत सिद्ध होत नाही तो अपराध, तोपर्यंत त्याला अपराधी कसं म्हणायचं. तर्काच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. पण मग दिरंगाई होते. त्या दिरंगाईचं काय? त्याच्यावरती यांचं म्हणणं, जो निरपराध आहे त्याला शिक्षा होता कामा नये. अगदी बरोबर आहे, मान्य आहे. पण जे बळी पडले त्यांचं काय हो? जे बळी पडले त्यांच्या अश्रूंचं काय? त्यांच्या अश्रूला काही किंमत नाही. तुम्हाला ह्युमन राईट्स अपराधी जे लोक आहेत त्यांचे ह्युमन राईट्स तुम्हाला दिसतात, पण बळी पडलेले आणि त्यांचे जे नातेवाईक असतात त्यांच्या ह्युमन राईट्सचं काय? कारण हे अपराधी जेव्हा मोकाट सुटतात, कधी बेल घेऊन, कधी जामीन घेऊन, अँटिसिपेटरी बेल घेऊन, कधी पॅरोलवर पण सुटतात, अशा वेळेला ते जे बळी पडलेले लोक असतात, जे न्याय व्यवस्थेच्या पुढे घेऊन त्यांनी तक्रार करायची असते, फिर्याद करायची असते. कशाच्या आधारावर फिर्याद करतील? कशाच्या आधारावर ते साक्षीदार म्हणून येतील समोर?
कारण हे जे जे कोणी अपराधी तत्व असतात ते दबाव नाही टाकू शकत. साक्षीदारांवर दबाव टाकणं, फिर्यादी लोकांच्या वरती दबाव टाकणं, हे तर त्या अपराधी लोकांच्या अगदी हातचा मळ असतो. कल्पना करा, आज जी काही न्यायव्यवस्था आहे आपल्या भारतामध्ये अस्तित्वात, अनेक केसेस पेंडिंग आहेत, अनेक केसेस पेंडिंग आहेत. हे एवढे एन्काउंटर्स सगळे होऊन सुद्धा जर ते एन्काउंटर्स केले नसते तर आणखीन काही पेंडिंग झाले असते. आज जो काही थोडा बहुत दबाव पोलिसांनी निर्माण करून ठेवलेला आहे, थोडा बहुत, खूप नाही मी म्हणत, जो काही थोडा बहुत दबाव निर्माण करून ठेवलेला आहे गुन्हेगारांच्यावर, तोही जर काढून टाकला तर काय होईल? म्हणून कसं आहे, गुन्हेगारांना जेव्हा खात्री असते किंवा जस्टिस डिले होणार आहे, माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, जोपर्यंत न्याय व्यवस्थेला सिद्धच करता येत नाही की मी गुन्हा केला, मी अपराध केला, तोपर्यंत मला काहीही खतरा नाही. ही खात्री जेव्हा त्या अपराधाला असते त्यावेळेला तो केवळ एक गुन्हा करून गप्प बसत नाही, तो गुन्ह्यावर गुन्हे करत जातो. हे अगदी कॉमन सेन्स आहे. त्यामुळे राजा हरिश्चंद्रासारखं आणि काय ते सत्यवानासारखं तो अप्रोच ठेवून चालणार नाही. कडक भूमिकाच घेणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही उदाहरण घ्या ना. जो अपराधी मनुष्य आहे त्याच्यावरती शिक्षा करताना कशी शिक्षा करत होते छत्रपती शिवाजी महाराज? चौरंग्या करून टाकत होते. इतक्या कडक शिक्षा होत्या. जरब बसली होती अपराधी तत्वांच्या वरती. इथं आपल्याकडे तसला प्रकारच नाहीये. सरळ सरळ भयंकर असे अपराध करणाऱ्यांना सुद्धा, विकृत घाणेरडे अपराध करणाऱ्यांना सुद्धा फाशी देताना डिले केला जातो. आणि इतकं करून फाशी दिलीच तर त्याच्यावरती ह्युमन राईट्स वाले बोंबा मारत बसतात. ही तर वस्तुस्थिती आहे इथली. एन्काउंटर करताना जे लोक अंडरवर्ल्डशी संबंधित आहेत, मोठमोठे लोक आहेत, त्यांचा एन्काउंटर झाल्यानंतर गळा फोडणारे लोक, या गुंड लोकांचा एन्काउंटर झाल्यानंतर छाती पिटणारे, रुदाली करणारे हे लिब्रांडू, ते या चित्रपटाच्या माध्यमातून काय सांगतात? निर्दोष लोकांचे एन्काउंटर्स केले जातात. अरे काय व्हाईट वॉश करायला लागलात? असो, बोलण्यासारखं खूप आहे, पण हा चित्रपट फारसा काही ग्रेट नाही आहे. अपेक्षाभंग. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर असा हा पिक्चर आहे. मला नाही वाटत की थिएटरमध्ये जाऊन बघण्याच्या लायकीचा आहे. माझे तर पैसे वाया गेले. तुम्ही तुमचे पैसे वाया घालवू नका. तुम्ही मोबाईलवरती बघा. जेव्हा फ्रीमध्ये जेव्हा येईल तेव्हा मोबाईलवरती सुद्धा ते काय अमेझॉन आणि अजून कुठल्या कुठल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरती येईल, त्यावेळेस त्याचे जे पैसे असतात ते रेंट बिंट भरून किंवा बाईंग करून तसलं करून हे बघू नका. जेव्हा फ्रीमध्ये तो येईल ना तेव्हा आणि तेव्हाच बघा. तो तेवढ्याच लायकीचा आहे. एवढा काही ग्रेट नाही आहे तो चित्रपट. असो, तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला? मला खात्री आहे तुम्हाला चीड आलेली असणार आहे. पण एक लक्षात घ्या, मी रजनीकांतवरती कसलीच टीका नाही केलेली. मी या चित्रपटाच्या लेखक दिग्दर्शकावरती टीका केलेली आहे. रजनीकांतवरती टीका इतकीच करता येईल की रजनीकांतनी हा पिक्चर साईन का केला? रजनीकांतनी आणि अमिताभ बच्चननी हा पिक्चर साईन का केला? इतकंच टीका त्यांच्यावरती करता येईल. पण अमिताभचा पण समजू शकतो, वय झालंय खूप, आणि त्यातही अमिताभने असले पिक्चर पूर्वी केलेले. पण रजनीकांत इज अ स्पिरिटेड नॅशनलिस्ट पर्सन. त्यांच्याकडून असल्या चित्रपटाची अपेक्षा नव्हती. असो, आतापर्यंत आता इतकंच. इथेच थांबतो. हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आपली काळजी घ्या आणि लवकरच नवीन एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन येईन. तोपर्यंत बघत राहा सेंटर स्पॉट. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचा ओघ थांबता कामा नये. धन्यवाद.